अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणेचे कारवाईची माहितीनुसार वरिष्ठांच्या परवानगीने सापळा कारवाई केली असता वेलकेअर केमिस्ट समोर शिळफाट्याकडून दिवा गावाकडे जाणारे रोडवर शिळफाटा तालुका जिल्हा ठाणे या ठिकाणी इरफान अमानुल्लाह शेख वय 36 वर्ष हा आपल्या ताब्यात 1 किलो 522 ग्रॅम वजनाचा MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगताना मिळून आलेला आहे। सदरबाबत शीळ डायगर पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित, सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दीपक डुम्मलवाड, पोलीस हवालदार हरीश तावडे, अभिजित मोरे, अमोल देसाई, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अमित सपकाळ, नंदकिशोर सोनगिरे, गिरीश पाटील, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे, आबाजी चव्हाण, चालक पोलीस नायक अनुप राक्षे, महाराष्ट्र पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महाराष्ट्र पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे। गुन्हे शाखा घटक 1 ठाण्याच्या कारवाईची माहिती दिनांक 24/7/2025 रोजी गोपनीय सूत्रानुसार प्राप्त माहितीच्या आधारे भिवंडीकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर बंद असलेल्या खारीगाव टोल नाक्याजवळ कळवा ठाणे येथे सापळा कारवाई केली असता इसम नामे शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिजवान वय 28 वर्ष याची व त्याच्या ताब्यातील हुंडाई क्रेटा कार या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण रुपये 92,68,000 रुपये किमतीचा 662 ग्रॅम वजनाचा MD हा व्यापारामात्रा असलेला अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कडवा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट, महाराष्ट्र पोलीस निरीक्षक नीलम जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, पोलीस हवालदार नागराज सोनकडे, प्रशांत निकुम, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, बाळू मुकणे, पोलीस शिपाई मयूर लोखंडे सर्व नेमणूक गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांच्या पथकाने केली। वर नमूद केलेल्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवणूक यामध्ये कोण सहभागी आहे याबाबतचा तपास सुरू आहे। अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर व गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांनी 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 2 आरोपी अटक करून त्यांच्याकडून एकूण 2 किलो 184 ग्रॅम वजनाचा 3,97,39,39,700 रुपये किमतीचा MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे। अंमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक 1 यांच्या पथकानं दिनांक 24 जुलै आणि 27 जुलै रोजी अंमली पदार्थ MDच्या अनुषंगाने कारवाई केली। त्याच्यामध्ये एकूण MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ 2 किलो 184 ग्रॅम मिळून आला, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली। त्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ACP घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली। त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले, त्याच्याकडून 1 किलो 522 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 3,04,00,000 आहे। त्यानंतर दिनांक 24 रोजी घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये युनिट 1चे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिजवान राहणार मंदसौर मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले, ज्याच्याकडून 662 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 92,68,000 रुपये इतकी आहे। एकूण 2 किलो 184 ग्रॅम MD अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 3,97,00,000 रुपये इतकी आहे। यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने 30 आणि 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। मध्य प्रदेश येथून जो आरोपी MD विक्रीसाठी आला होता त्या अनुषंगाने देखील पोलीस टीम गुन्हे शाखेचं पथक हे मध्य प्रदेश आणि त्या अनुषंगाने जो माल मध्य प्रदेशमधून आलेला आहे तो कुठून आलेला आहे, कुठं बनवला गेला आणि इथं ठाण्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कुणाला विक्री करण्यासाठी आला होता त्या अनुषंगानं तपास त्याचा सुरू आहे। त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथकानं जो आरोपी पकडलेला आहे हा राहणारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे। त्याने देखील हा MD पदार्थ कुठे बनवला किंवा कुठून त्याने खरेदी केला आणि कोणाला विक्री करणार होता त्या अनुषंगाने देखील
अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक अधिक तपास करत आहे. सर या अगोदर काय त्याच्यावरती सध्या तर त्यांचं प्राथमिक तपासामध्ये कुठल्या पूर्वीचा गुन्हा किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड निष्पन्न झालेलं नाही, तरी देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत.